प्रहार संघटना आता विलीन प्रहार करणार. सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलिनीकरण करा. नाही सोबत प्रहार संघटना राहीलच. पण तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात आता आता? मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, तर आता पाठिंब्याचा काय विषय? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता, आणि शिवसेना वाढवणार कसं आहे, आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पानटपी चला. प्रहारचा राजकीय नाही, पण तुम्ही भविष्य काय एकनाथ असेल? शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं पाहिलं तुम्ही नेतृत्व आहे, सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला. प्रहारचा राजकीय भविष्य काय आहे असा प्रश्न आता उपस्थित राज्यभरामध्ये प्रहारचा राजकीय भविष्य काय असेल असा प्रश्न आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलोय ना तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छेडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? पण तुम्ही आधी जर लोकांना तर फट मतं मारले ना गुवाहाटीवाल्यांना. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.